हॅलो मैत्रिणींनो, आज मी बनवणार आहे मोमोज. ते पण आपल्या मुलांसाठी हेल्दी मोमोज. कारण बाहेरच्या मोमोजमध्ये मैदा यूज केलेला असतो. मी या मोमोजमध्ये गव्हाचं पीठ यूज करणार आहे. कारण मुलांना पोटासाठी मैदा हानिकारक असतो. त्यामुळे मी मैदा घेणार नाही, गव्हाचे पीठ घेणार आहे. आता या सर्व मिक्स भाज्या चॉप करून घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर फोडणीसाठी लसूण, हिरवी मिरची, अद्रक आणि कांदा हे कट करून घ्यायचे आहे. कढईत तेल तापल्यानंतर लसूण चांगला भाजून घ्यायचा आहे लालसर होईपर्यंत. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मिरची, अद्रक, कांदा हे सर्व टाकून परतवून घ्यायचं आहे. हे सर्व चांगलं परतवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण ज्या मिक्स व्हेजिटेबल्स कट करून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये मिक्स करायच्या आहेत. ह्या भाज्या सर्व नीट व्यवस्थित मिक्स करून 5 मिनटं चांगल्या वाफवून द्यायच्या आहेत. याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून 5 मिनटं झाकण ठेवून वाफवून घ्या. आणि त्याच्यानंतर आपला पिठाचा गोळा रेडी करा. मी गव्हाचं पीठ मळून अगोदरच ठेवलं आहे, कारण 5 ते 10 मिनटं व्यवस्थित भिजावं लागतं. परत आपण जसं मोदकाला चाळणीचा यूज करतो तसं चाळणीला तेल लावून ठेवायचं आहे. आपण एकदम लातिंब्या लाटून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यानंतर हे अशा प्रकारचे मोमोज रेडी करायचे आहेत. मोमोजला छानसा शेप देऊन मग तुम्ही तुमच्या आवडीनुसार वाफवून पण घेऊ शकता. आणि मुलांना जर फ्रायवाले मोमोज आवडत असतील तर मोमोज फ्राय पण करू शकता. माझ्या मुलींना दोन्हीही प्रकारचे मोमोज आवडतात, म्हणून मी दोन्हीही प्रकारचे मोमोज बनवले आहेत. अशा प्रकारे सर्व मोमोज बनवून घ्यावेत आणि मग त्याच्यानंतर एका साईडला स्टीम करायला ठेवायचे आहेत. हे बघा, अशा प्रकारे चाळणीमध्ये व्यवस्थित तेल लावून अशा प्रकारे स्टीम करायला ठेवायचे आहेत. आणि बाकी राहिलेले मोमोज फ्राय करून घ्यायचे आहेत. माझ्या मुलींना दोन्ही प्रकारचे मोमोज आवडतात, म्हणून मी दोन्ही प्रकारचे केले आहेत. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटते नक्की सांगा. कारण मी माझ्या मुलींसाठी काही ना काही वेगळं करायचा प्रयत्न करते. कारण माझ्या